हेलो एवरीवन। लास्ट लेक्चर में हमने सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज का टॉपिक कंप्लीट किया था। टुडे वी आर स्टार्टिंग न्यू टॉपिक, न्यू चैप्टर, प्रिंसिपल्स ऑफ मैनेजमेंट। टॉपिक नंबर 1 खूप इझी टॉपिक आहे। टॉपिकमध्ये मोजून 5 क्वेश्चन्स आहेत आणि आपल्याला त्याच्यामध्ये 2 थेरीज बघायचे आहेत। मॅनेजमेंटचे जे थिंकर्स आहेत ज्यांनी डेव्हलप केलेल्या 2 थेरीज ज्या आज पूर्ण जगात खूप फेमस आहेत, प्रसिद्ध आहेत, अशा 2 थेरीज आपल्याला या टॉपिकमध्ये लर्न करायच्या आहेत। फर्स्ट आपण थेरी बघणार आहोत हेनरी फॉयलची, जनरल मॅनेजमेंटची थेरी। देन सायंटिफिक मॅनेजमेंटची थेरी येणार तेव्हा आपण बघूच ती प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट। फर्स्ट आपण इंट्रोडक्शन घेऊया हेनरी फॉयल यांचं। हेनरी फॉयल वॉज फ्रेंच माइनिंग इंजीनियर। ये ऑब्जेक्टिव में आपको पूछा जा सकता है, हेनरी फॉयल इज डैश इंजीनियर। या मैच कॉलम में आ सकता है फ्रेंच इंजीनियर। आंसर आपको लिखने का है हेनरी फॉयल। सो फर्स्ट लाइन अपनी, हेनरी फॉयल वाज फ्रेंच माइनिंग इंजीनियर। ही वर्क एज द डायरेक्टर ऑफ माइंस ऑल्सो। ही स्टार्टेड विथ फ्रेंच माइनिंग इंजीनियर। Started with mining engineer, then after hard working he take a post of director in that particular company. He worked as the director of mines also. After conducting many experiments in the management, he developed a 14 principle of management. Now management म्हणजे काय आपण 11वीला बघितलं। मॅनेजमेंट म्हणजे काय? Definition, if you remember, management is an art of getting things done through others. Management is an art of getting things done through others. As a manager, मला काय टास्क आहे की माझ्या हाताखाली 100 लोकांची टीम दिलेली असणार, मला त्यांच्याकडून टास्क करून घ्यायचा आहे, टास्क कंप्लीट करून घ्यायचा आहे। जेव्हा हा पर्सन इंजिनियर म्हणून वर्क करत होता, त्याच्या हार्ड वर्किंग वरून जेव्हा तो तिथे डायरेक्टर या पोस्टवरती गेला, त्याच्या हाताखालच्या एम्प्लॉईजकडून काम करून घ्यायचं आहे, मॅनेज करायचं आहे त्याला बिझनेस पूर्णतः। डायरेक्टरकडे मॅनेजमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी असते। न मॅनेज करताना त्याला बऱ्याचशा डिफिकल्टीज येऊ लागल्या, कारण मॅनेजमेंट म्हणजे काय? आर्ट ऑफ गेटिंग वर्क डन थ्रू अदर्स। हाताखाली 100 एम्प्लॉईज असणार, 100 एम्प्लॉईज 100 प्रकारे विचार करणारे असणार। तर प्रत्येक प्रकारच्या एम्प्लॉईजची थिंकिंग काय आपल्याला माहिती नाही आणि मला ॲट द एंड काय करायचं, तो टास्क कंप्लीट करून घ्यायचा आहे। मग त्यांच्याशी डील करताना, उनके साथ डील करने टाइम बहुत सारे प्रॉब्लम मैनेजर्स फेस करते थे। खूप प्रॉब्लम्स मैनेजर्सने येत होते। मग एक्झॅक्टली ते प्रॉब्लम्स सॉल्व्ह कसे करायचे यासाठी ह्या पर्सनने त्याच्यावर खूप डिटेलमध्ये स्टडी केला। प्रत्येक मॅनेजमेंट प्रॉब्लेमवरती त्याने डिटेलमध्ये स्टडी केला। त्या प्रॉब्लेमच्या एकदम खोलात गेला तो, एक्झॅक्टली काय रिझन आहे, कशामुळे तो प्रॉब्लेम क्रिएट होतो, तो कसा सॉल्व्ह करू शकतो, खूप थिंक केलं त्याने। आणि थिंक करून त्याने काही सोल्युशन्स डेव्हलप केले आणि ते सोल्युशन्स डेव्हलप केल्यानंतर त्यांनी त्याचे एक्सपेरिमेंट केले आणि जेव्हा ते एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाले तेव्हा त्यांनी पूर्ण जगाला सांगितले की हे प्रिन्सिपल्स, हे जे सोल्युशन्स आहेत ते तुम्ही सगळे बिझनेसमध्ये काय करू शकता, वापरू शकता। बघूया आपण इंट्रोडक्शन पुन्हा एकदा। हेनरी फॉयल कोण आहे? फ्रेंच माइनिंग इंजिनियर। ही वर्क ॲज अ डायरेक्टर ऑफ माइन्स ऑल्सो। आफ्टर कंडक्टिंग मेनी एक्सपेरिमेंट्स, when he become director, त्याच्याकडे मॅनेजमेंट हा टास्क आला। मॅनेजमेंट टास्क परफॉर्म करताना बऱ्याचशा डिफिकल्टीज येऊ लागल्या। सो त्यांनी तिथे रिसर्च केला, स्टडी केली प्रॉब्लेम्सवरती, एक सोल्युशन्स त्याने डेव्हलप केले त्या प्रॉब्लेम्सवरती। त्या सोल्युशन्सचे त्याने एक्सपेरिमेंट केले। एक्सपेरिमेंट म्हणजे कळतंय ना, एखादा डॉक्टर जेव्हा एखादी मेडिसिन शोधून काढतो, डायरेक्ट यूज करतात का ते? अगोदर काय करतात, त्याचे एक्सपेरिमेंट्स करतात। जेव्हा ते मेडिसिन सक्सेसफुल होतं त्या पर्टिक्युलर डायसेसवरती, तेव्हा ते पूर्ण जगाला सांगतात। सेम ह्याने पण तेच केलं। जेव्हा तो डायरेक्टर झाला, बरेचसे प्रॉब्लेम्स मॅनेज करताना येऊ लागले। मग ते मॅनेजरियल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी खूप डीप स्टडी केला प्रॉब्लेम्सचा। देन प्रत्येक प्रॉब्लेमवरती सोल्युशन्स त्यांनी डेव्हलप केलं। सोल्युशन डेव्हलप केल्यानंतर त्या प्रत्येक सोल्युशनचं त्यांनी काय केलं, एक्सपेरिमेंट केलं। आणि व्हेन द एक्सपेरिमेंट गोज राईट, तेव्हा त्यांनी हे प्रिन्सिपल्स काय केले, डेव्हलप केले आणि जगासमोर आणले। बघा, आफ्टर कंडक्टिंग मेनी एक्सपेरिमेंट्स इन द मॅनेजमेंट, ही डेव्हलप, एक नाही दोन नाही, त्यांनी किती प्रिन्सिपल्स डेव्हलप केले? 14 प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट। आणि हे प्रिन्सिपल्स त्यांनी अशा प्रकारे डेव्हलप केले की आज कोणताही मॅनेजर जेव्हा मॅनेज करण्यासाठी एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये उभा राहतो, जर का त्याला ह्या 14 प्रिन्सिपल्सचं नॉलेज असेल
त्याला मॅनेज करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. कारण जे काही प्रॉब्लेम येतात मॅनेज करताना त्या सगळ्या प्रॉब्लेमवरती त्याने डिटेलमध्ये स्टडी करून सोल्युशन म्हणून 14 प्रिन्सिपल्स काय केले, डेव्हलप केले. आणि हे प्रिन्सिपल्स एका झाडाखाली बसले, मनात आले आणि लिहून काढलेले नाहीये. प्रॉब्लेमचा डीप स्टडी केला, सोल्युशन्स डेव्हलप केले. सोल्युशन्स डेव्हलप केल्यानंतर त्याचे प्रॅक्टिकली एक्सपेरिमेंट केले. अँड व्हेन द एक्सपेरिमेंट गोज राईट, जेव्हा ते एक्सपेरिमेंट राईट गेले, त्या एक्सपेरिमेंटमुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आणि जेव्हा ते सॉल्व्ह झाले तेव्हा त्यांनी जगाला सांगितले की हे प्रिन्सिपल्स तुम्हीही यूज करू शकता. आणि आज पूर्ण वर्ल्ड, आज प्रत्येक बिझनेसमॅन हे प्रिन्सिपल्स काय करतोय, फॉलो करतोय. सो लाईन काय दिली बघा, दिस प्रिन्सिपल्स आर एक्सप्लेन इन हिज फेमस बुक जनरल अँड इंडस्ट्रियल ऍडमिनिस्ट्रेशन. त्याने एक बुक लिहिलेलं आहे मॅनेजमेंट वरती, जनरल अँड इंडस्ट्रियल ऍडमिनिस्ट्रेशन. त्या बुकमध्ये 14 प्रिन्सिपल्स त्याने लिहिलेले आहेत. ते प्रिन्सिपल इज अ फंडामेंटल ट्रूथ. फंडामेंटल ट्रूथ म्हणजे तुम्हाला कळतंय, जे सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे. मी तुम्हाला मागाशीच बोललो, हे प्रिन्सिपल्स त्याने मनात आले आणि लिहून काढलेले नाहीये. हे प्रिन्सिपल्स जे डेव्हलप केलेत आफ्टर प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट, एका दोघांनी नाही तर बऱ्याच जणांनी जेव्हा एक्सपेरिमेंट केला, जेव्हा ते सक्सेसफुल झाले प्रिन्सिपल्स, सगळ्यांकडून आन्सर आले की खरंच हे प्रिन्सिपल्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय, ह्या प्रिन्सिपल्समुळे आम्हाला खूप सक्सेस मिळतोय. तेव्हा ते प्रिन्सिपल्स जगासमोर आले. आणि आज ते सगळ्या जगाने, सगळ्या बिझनेसमॅननी ते काय केलेत, ऍक्सेप्ट केलेत. सो प्रिन्सिपल इज अ फंडामेंटल ट्रूथ, लॉ ऑर रूल, जो आपण फॉलो करणार आहोत बिझनेस करताना. लॉ ऑर रूल जो बेस आहे, कशावरती बेस आहे, बेस ऑन प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. हे जे प्रिन्सिपल्स डेव्हलप केले, ज्या माणसाने डेव्हलप केलेले, त्याने डायरेक्ट डेव्हलप केलेले नाहीये, त्याने डेव्हलप केले ते विथ एक्सपेरिमेंट. त्याच्याकडे त्याने एक्सपेरिमेंट करून बघितलेले, सक्सेसफुल झाल्यानंतर जगासमोर आणले. आणि जगासमोर आणल्यानंतर सगळ्यांनी ते ऍक्सेप्ट केले. सो लाईन काय दिले, प्रिन्सिपल इज अ फंडामेंटल ट्रूथ. फंडामेंटल ट्रूथ मीन्स सगळ्यांनी ऍक्सेप्ट केले ते. लॉ ऑर रूल बेस्ड ऑन, जे कशावरती बेस आहे, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. दिस प्रिन्सिपल्स आर व्हेरी युजफुल फॉर द मॅनेजर्स. हे कोणाला जास्त युजफुल आहेत, मॅनेजर्सना. कशासाठी, व्हाईल सॉल्व्हिंग मॅनेजरियल प्रॉब्लेम्स. कारण हे प्रिन्सिपल म्हणजे एक प्रकारे सोल्युशन्स आहेत, कशावरती, मॅनेजरियल प्रॉब्लेम्स वरती. ड्यू टू हिज कॉन्ट्रीब्युशन टू मॅनेजमेंट, ड्यू टू हिज कॉन्ट्रीब्युशन टू मॅनेजमेंट, ही इज कॉल्ड फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारतात एका मार्कासाठी. डॅश इज द फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट. आन्सर इज हेनरी फ्युअल. Due to his contribution to management, he is called the father of modern management. The principle developed by Fayol are discussed as under. That's it. Meaning कळलं तुम्हाला. एकदा आपण रीड करूया, सगळ्यांनी माझ्यासोबत रीड करायचं. हेनरी फ्युअल कोण आहे? हेनरी फ्युअल वॉज फ्रेंच माइनिंग इंजिनियर. स्टार्टेड विथ इंजीनियर. आफ्टर हिज हार्ड वर्किंग ही टेक अ पोजिशन ऑफ डायरेक्टर. और जब वो डायरेक्टर हुआ, जब उसके पास मैनेजमेंट आया, तभी जब मैनेज करने के टाइम पर बहुत सारे प्रॉब्लम आ रहे थे, तभी प्रॉब्लम सॉल्व करने के लिए उसने डिटेल में स्टडी की और हर एक प्रॉब्लम पे सॉल्यूशन निकाला. और उसे हम क्या कहते हैं, प्रिंसिपल्स. एक बार पढ़ेंगे हम सब. हेनरी फ्युअल was French mining engineer. He worked as the director of mines also. After conducting many experiments in management, he developed 14 principles of management. These principles are explained in his famous book General and Industrial Administration. Principle is a fundamental truth, law or rule based on practical experience. These principles are very useful for the managers while solving managerial problems. Due to his contribution to management, he is called the father of modern management. First principle आपला आहे division of work. The division of work explain करताना एक example देतो तुम्हाला. एक जनरल आयडिया. जनरली ऑर्गनायझेशन मध्ये बॉस असतो, तो एका पर्टिक्युलर पर्सनला अपॉइंट करतो, ज्याला आपण बोलतो मॅनेजर. आणि त्या मॅनेजरला सांगतो की ही 50 जणांची टीम तुझ्याकडे मी देतोय, हा पर्टिक्युलर टास्क ह्या एका महिन्यामध्ये करून घ्यायचा आहे यांच्याकडून. न बॉस तर काम टाकून रिकामा झाला मॅनेजरकडे. न मॅनेजरची काय ड्युटी आहे की त्या 50 जणांकडून हे काम एका महिन्यामध्ये करून घ्यायचं. नाव असेच टास्क वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये मॅनेजरकडे असाइन होतात. आणि असाइन केल्यानंतर बऱ्याचशा मॅनेजर्सच्या कंप्लेंट येतात की काम वेळेमध्ये होत नाहीये. ऍक्च्युली वर्क 50 जणांचं पण नाहीये, ते हार्डली 20-25 जणांनी जर का प्रॉपर काम केलं ना तर ते वर्क होण्यासारखं आहे. बट 50 जण एम्प्लॉईज घेऊन देखील ते वर्क होत नाहीये. मग का होत नाहीये?
मग तेव्हा त्यांनी हा प्रिन्सिपल रीड केला, डिव्हिजन ऑफ वर्क. ह्या प्रिन्सिपल मध्ये काय सांगितलं हेनरी फेवलने, जनरली एम्प्लॉईजची टेंडन्सी काय असते की एखादा टास्क दिला की कामं ढकलत राहायची, मी का करू, त्याला सांगा, त्याला दिलं तो बोलणार त्याला काय नाही सांगितलं तुम्ही मला सांगताय. सो कामं एकमेकांवर ढकलत राहतात आणि ऍट द एंड ती कामं होत नाही. सो ह्या प्रिन्सिपल मध्ये त्यांनी काय सांगितलं हेनरी फेवलने की हे तुमचं समजा टोटल वर्क आहे, हे काय आपलं टोटल वर्क. जनरली एम्प्लॉईची काम करण्याची पद्धतच तशी की एखादं काम आपण एखाद्या एम्प्लॉईला दिलं तर तो पहिल्यांदा ऐकत नाही, तो दुसऱ्याला करायला सांगतो, दुसऱ्याला सांगितलं की तो तिसऱ्याला करायला सांगतो. सो एकमेकांवर ढकलत राहतात ती कामं एकमेकांवर ढकलल्यामुळे ऍट द एंड ऑफ द मंथ कामं झालेली नसतात. सो बरेचसे प्रॉब्लेम मध्ये कोण येतात, मॅनेजर्स, कारण आन्सरेबल कोण आहे बॉसला, मॅनेजर. सो मॅनेजरने हे प्रिन्सिपल वाचले. या प्रिन्सिपल मध्ये काय सांगितलं हेनरी फेवलने की फर्स्ट टास्क तुम्ही असं करा की जे टोटल वर्क आहे तुमच्याकडे ते सगळं एका कागदावरती लिहून काढा. देन तुमच्याकडे एम्प्लॉईज किती आहेत, 50 एम्प्लॉईज आहेत. सो हा टोटल वर्क 50 स्मॉल पार्ट्स मध्ये काय करा, डिवाइड करा. 50 स्मॉल पार्ट्स मध्ये काय करा, तुम्ही डिवाइड करा. एक्झॅक्ट 50 होणार नाही पण एक अजून करा, हे 50 पार्ट्स आहेत. सो हे माझं काय टोटल वर्क, हे माझं काय टोटल वर्क. हे मी काय करतोय, डिवाइड करतो कशामध्ये, नंबर ऑफ इक्वल पार्ट्स. स्मॉल असे इक्वल पार्ट्स केले. किती पार्ट केले मी, 50. नाव फेवलने काय सांगितलं की 50 पार्ट केले ना, नाव हे 50 पार्ट 50 एम्प्लॉईजना असाइन करा. हे 50 पार्ट पहिल्याच दिवशी गेल्यावरती 50 पार्ट 50 एम्प्लॉईजना काय करा, असाइन करा. हे आपले एम्प्लॉईज आहेत. काय सांगते कळते तुम्हाला, हे आपलं काय टोटल वर्क आहे. फेवलने काय सांगितले पहिल्या प्रिन्सिपल मध्ये, डिव्हिजन ऑफ वर्क. सो हे 50 एम्प्लॉईज मध्ये मी टोटल वर्क काय करणार, डिवाइड करणार आहे. म्हणून माझे टोटल किती पार्ट केले, 50 असे इक्वल पार्ट्स केले. किती टोटल पार्ट केले, 50. आणि नाव हे 50 पार्ट्स मी प्रत्येकाला काय करणार आहे, असाइन करणार आहे. नाव असाइन करत असताना तुम्ही असाइन कसे करा, त्यांच्या ॲबिलिटी नुसार, एक्सपिरियन्स नुसार आणि क्वालिफिकेशन नुसार. काय बोलतोय कळतोय तुम्हाला. हा जो 50 जणांमध्ये आपण टास्क डिवाइड करणार आहोत, 50 जणांना जॉब आपल्याला असाइन करायचा आहे. हा असाइन करताना कशा प्रकारे असाइन करणार, तुम्ही त्याची काय चेक करणार, ॲबिलिटी, एक्सपिरियन्स आणि क्वालिफिकेशन. आणि अकॉर्डिंगली प्रत्येकाला मी जॉब काय करणार, असाइन करणार. ना ह्याने काय होणार, आणि प्रत्येकाला स्ट्रिक्टली मी इन्स्ट्रक्शन देणार की हे काम तुझं आहे, तुलाच करायचं. हे काम तुझं आहे, हे तुलाच करायचं. जसं 50 जणांना मी इन्स्ट्रक्शन दिलं आणि हे काम झालं पाहिजे, नाही झालं तर तुम्हाला जॉबवरून मी काढून टाकेन. तर जॉब तर प्रत्येकाला प्यारा आहे. सो कोण काम करणार नाही असं होणार नाही. स्वतः 50 जणांनी काम करायला सुरुवात केलेली आहे. फर्स्ट डेला काम करायला सुरुवात केली. आतापर्यंत कधीच काम केलेलं नव्हतं म्हणून दिवसभरामध्ये फक्त एकच क्वांटिटी प्रत्येकाने बनवली. काही जणांनी 2 क्वांटिटी बनवल्या, काही जणांनी 1 क्वांटिटी, त्यांच्या स्पीडनुसार. कारण आतापर्यंत कधी काम केलंच नव्हतं. आतापर्यंत काय करत होते, हे काम माझं नाही, हे काम त्याचं आहे, ते काम त्याचं आहे, ते काम त्याचं आहे, म्हणजे नुसती ढकली. सो स्वतःहून असं कधी काम केलेलंच नव्हतं ना. फर्स्ट टाइम करावं लागलं, ते पण मॅनेजरने धमकी दिली. काय धमकी दिली, नाही काम केलं तर जॉबवरून काढून टाकणार. आता जॉब तर महत्वाचं आहे. सो कामाला सुरुवात केली. सो पहिल्या दिवशी एकच क्वांटिटी बनवली. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी जवळपास 1 आठवडा तेच काम करत होते. त्यामुळे 1 आठवड्यानंतर त्यांच्या क्वांटिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. आता ते 5 क्वांटिटी बनवतात दिवसाला. कारण आता पहिल्या दिवशी बनवलं, त्यांना कळलं ना कशा प्रकारे करायचं. अडकत त्यांनी ते एक प्रोडक्ट बनवलं. दुसऱ्या दिवशी बनवताना कालचा एक्सपिरियन्स होता, तेच जाऊन काम करायचं. सो थोडंफार जरा स्पीडनी बनवलं.
मग एक आठवड्यात तेच करून जर त्यांचा स्पीड थोडासा वाढला, त्यांना ते काम जमू लागलं, त्यांच्या किती क्वांटिटी बनल्या? 5. जवळपास गेले 3 महिने, आता ते त्यांना त्याच जॉबवरती ठेवलं मी. 3 महिने तेच करून ते कामामध्ये आता त्याला एक्सपर्ट झालेत, मास्टर झाले. ते 5च्या ऐवजी आता 50 क्वांटिटी बनवतात. आणि एक एम्प्लॉई मध्ये एक्सपर्ट मास्टर झालेला नाही त्या कामामध्ये, 50चे 50 एम्प्लॉई झाले, कारण एकच काम करतायत ना ते प्रत्येक जण. आणि लास्ट 3 महिने तेच करून त्या कामामध्ये काय झालेले असणार? एक्सपर्ट आणि मास्टर. बघा ना, तोच एम्प्लॉई जो पहिल्या दिवशी फक्त 1 क्वांटिटी बनवत होता, एका आठवड्याने 5 क्वांटिटी बनवत होता, तोच एम्प्लॉई आता 3 महिन्याने किती क्वांटिटी बनवतोय? 50. 6 महिन्यांनी तो त्या कामामध्ये एवढा मास्टर झालेला असणार की पर डे तो 100 क्वांटिटी इझिली बनवतोय. म्हणजे आता माझा एक एम्प्लॉई एक्सपर्ट अँड मास्टर आहे की सगळेच एम्प्लॉई एक्सपर्ट अँड मास्टर आहेत? सगळेच एम्प्लॉई एक्सपर्ट अँड मास्टर आहेत. आता ते काम आवडीने करतात. अगोदर आवडीने का करत नव्हते? कारण काम जमतच नव्हतं. पण आता काम जमतंय, पण त्याच्यावरती हात पण बसलाय, कामामध्ये एक्सपर्ट पण झालेले आहेत. त्यामुळे आता ते पर डे 100 क्वांटिटीज बनवत आहेत. आणि जे काम एका महिन्यात करायचं होतं ते काम हार्डली ते आता 15 ते 20 दिवसात मला करून देत आहेत. म्हणजे तो जो प्रॉब्लेम होता माझा अगोदरचा, काम वेळेमध्ये होत नाहीये, तो ह्याने काय झाला? सॉल्व्ह झाला ना? कळतंय तुम्हाला? बघूया आपण प्रिन्सिपल. ऍज पर दिस प्रिन्सिपल म्हणजे हे कोणतं? डिव्हिजन ऑफ वर्क. काय सांगितलं प्रिन्सिपलने? द टोटल वर्क. हे बघा, हे काय आपलं? हे काय आपलं? टोटल वर्क. ऍज पर दिस प्रिन्सिपल द टोटल वर्क शुड बी डिवायडेड इनटू स्मॉल पार्ट्स. हे मी काय करतोय रे? शुड बी डिवायडेड इनटू स्मॉल पार्ट्स. हे काय करतोय मी? शुड बी डिवाइडेड इनटू स्मॉल पार्ट्स. ये क्या है मेरा? टोटल वर्क. ये मैं क्या कर रहा हूं? शुड बी डिवाइडेड इनटू स्मॉल पार्ट्स. एंड ईच पार्ट, इसमें से हर एक पार्ट शुड बी गिवन टू 1 पर्सन और अ ग्रुप ऑफ पर्सन. इसमें से हर एक पार्ट में 1 पर्सन को देने वाला और ग्रुप ऑफ पर्सन. और कैसे मैं वर्क असाइन करूंगा? अकॉर्डिंग टू देयर एबिलिटी, एक्सपिरियन्स अँड क्वालिफिकेशन. मी काम कसं असाइन करणार? अकॉर्डिंग टू देयर एबिलिटी, एक्सपिरियन्स अँड क्वालिफिकेशन. हे सगळ्यात महत्वाचं आहे. नाहीतर एखादा झाडू मारणारा असेल, त्याला तुम्ही कम्प्युटरवरती बसवलं काम करायला, तर तो 3 महिने काय 6 महिने पण तो कम्प्युटर पुसायचंच काम करणार, तिथे काम होणार नाही. काय सांगतोय ते कळतंय तुम्हाला? एखादा झाडू मारणारा जर का कम्प्युटरवरती काम करायला बसवलं, ज्याला कम्प्युटर मधलं काहीच येत नाहीये, तो 6 महिने कम्प्युटर पुसण्याचंच काम करणार. सो बेटर तुम्ही काय करा? कसं जॉब असाइन करणार? अकॉर्डिंग टू देअर एबिलिटी, एक्सपिरियन्स अँड क्वालिफिकेशन. नाव याचा फायदा काय होणार बघा? व्हेन अ पर्सन डज, जब वो आदमी करेगा क्या? द स्मॉल पार्ट ऑफ वर्क अगेन एंड अगेन. जेव्हा तो माणूस तो स्मॉल पार्ट ऑफ वर्क अगेन एंड अगेन. मी बोललो ना, फर्स्ट डेला किती क्वांटिटी बनवल्या? फक्त एकच. एक आठवड्यात तेच करून किती क्वांटिटी बनवल्या? 5. आणि गेले 6 महिने तेच करून तो त्या कामामध्ये काय बनलाय? एक्सपर्ट अँड मास्टर. सो व्हेन अ पर्सन डज द स्मॉल पार्ट ऑफ वर्क अगेन एंड अगेन, ही बिकम्स मास्टर इन दॅट वर्क. तो त्या कामामध्ये काय बनणार? मास्टर बनणार. ही बिकम्स मास्टर इन दॅट वर्क. इट लीड्स टू स्पेशलायझेशन. त्यामुळे तो प्रत्येक कामामध्ये त्या कामामध्ये काय बनणार? स्पेशलाइज. आणि माझा एक एम्प्लॉई स्पेशलाइज बनणार की माझे सगळेच्या सगळे एम्प्लॉई स्पेशलाइज बनणार? सगळेच एम्प्लॉई स्पेशलाइज होणार ना. इट इम्प्रूव्ह. त्यामुळे काय इम्प्रूव्ह होणार? क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ वर्क. कोणला शाबासकी मिळणार? मॅनेजरला. मॅनेजरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. अगोदर काय कंप्लेंट घेऊन जायचा? काम वेळेमध्ये होत नाहीये. आणि आता काय चित्र दिसतंय? जे काम 30 दिवसात करायचंय ते काम हार्डली 15 ते 20 दिवसामध्ये कंप्लीट होत आहे. कळतं प्रिन्सिपल तुम्हाला? काय दिलं प्रिन्सिपल? डिव्हिजन ऑफ वर्क. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो, थोडक्यात लक्ष द्या. काय दिली बघा सुरुवात? ऍज पर दिस प्रिन्सिपल. काय सांगितलं या प्रिन्सिपल मध्ये? द टोटल वर्क शुड बी डिवायडेड इनटू स्मॉल पार्ट्स. बघा, हे टोटल वर्क आहे. हे काय आहे? टोटल वर्क आहे. शुड बी डिवायडेड इनटू स्मॉल पार्ट्स. अँड ईच पार्ट, ह्यातला प्रत्येक पार्ट शुड बी गिवन टू, कोणाला द्यायचा आहे? 1 पर्सन और ग्रुप ऑफ पर्सन. आणि कशा प्रकारे देणार तुम्ही त्यांना तो जॉब? अकॉर्डिंग टू देअर एबिलिटी, एक्सपिरियन्स अँड क्वालिफिकेशन. व्हेन अ पर्सन डज, जेव्हा तो करणार द स्मॉल पार्ट ऑफ वर्क अगेन अँड अगेन, जेव्हा तो स्मॉल पार्ट ऑफ वर्क अगेन अँड अगेन करणार, काय होणार?
ही बिकम मास्टर इन दॅट वर्क. तो एकच एम्प्लॉय बनणार मास्टर की हे सगळेच मास्टर बनणार? 50च्या 50 एम्प्लॉय मास्टर बनणार ना. ही बिकम्स मास्टर इन दॅट वर्क. इट लीड्स टू स्पेशलायझेशन. इट इम्प्रूव्स क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ वर्क. दॅट्स इट. पॉईंट नंबर 1 कळालं तुम्हाला. ओके, नाउ प्रिन्सिपल नंबर 2, अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. प्रिन्सिपल स्टार्ट करण्या अगोदर या दोन्ही वर्ड्सचा अर्थ समजून घ्या. अथॉरिटी मीन्स पॉवर टू टेक डिसिजन. इथे फर्स्ट लाईनच दिली त्यांनी. अथॉरिटी मीन्स पॉवर टू टेक डिसिजन. आपण अधिकार देतो, राईट्स देतो. एखादा बिझनेसमॅन, समजा तुम्ही ओनर आहात, तुम्ही रोज रोज जर का बिझनेसमध्ये जाऊ शकत नसाल तर तुम्ही तुमच्या हाताखालच्या माणसाला काय देता? पॉवर्स देता की हे सगळी कामं तुम्ही करा, तुम्ही डिसिजन घ्या. यालाच काय बोलतो आपण? अथॉरिटी. कळतंय तुम्हाला? सो अथॉरिटी मीन्स पॉवर टू टेक डिसिजन. Authority means power to take decision, while responsibility means duty to complete the work in time. काय समजते का तुम्हाला? अथॉरिटी म्हणजे काय? पॉवर टू टेक डिसिजन. मी जर का रोज ऑफिसमध्ये जाऊ शकत नाही ॲज अ ओनर, तर मी माझ्या हाताखाली जो पर्सन आहे त्याला मी अथॉरिटीज देतो. अथॉरिटीज म्हणजे काय देतो? पॉवर्स देतो की मी येऊ शकत नाही, जे काही छोटे मोठे डिसिजन्स घ्यायचे ते तू घेऊन टाक. म्हणजे मी त्याला काय असाइन करतोय? पॉवर टू टेक डिसिजन्स. त्याला राईट्स दिले, मी अथॉरिटी दिली. कसली? डिसिजन घेण्याची. सो आपली फर्स्ट लाईन अथॉरिटी मीन्स. अथॉरिटी म्हणजे काय? पॉवर टू टेक डिसिजन. वाईल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय? तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे काम संध्याकाळपर्यंत झालं पाहिजे. म्हणजे काय? ड्युटी टू कम्प्लीट द वर्क इन टाइम. अर्थ कळतो तुम्हाला? अथॉरिटी, रिस्पॉन्सिबिलिटी. सिंपल मिनिंग आहे अथॉरिटी म्हणजे काय? सगळेजण बोलतील माझ्यासोबत. अथॉरिटी मीन्स पॉवर टू टेक डिसिजन. रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स ड्युटी टू कम्प्लीट द वर्क इन टाइम. आपण सांगतो नाही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे संध्याकाळपर्यंत होमवर्क सबमिट झाला पाहिजे. करता ना सबमिट तुम्ही इन टाइम मध्ये? अरे करता ना. सो रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय? ड्युटी टू कम्प्लीट द वर्क इन टाइम. फर्स्ट 2 लाईन्स कळल्या तुम्हाला? अरे यस ऑर नो? फर्स्ट लाईन काय दिली त्यांनी? अथॉरिटी मीन्स पॉवर टू टेक डिसिजन, while responsibility means duty to complete the work in time. Now फ्युअल काय सांगतो इथे? as per this principle, as per the above principle, there should be proper balance. There should be proper balance between authority and responsibility. फ्युअल काय सांगतोय की ह्या अथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये काय पाहिजे? प्रॉपर बॅलन्स. का प्रॉपर बॅलन्स पाहिजे? फर्स्ट लाईन कळली तुम्हाला अथॉरिटीची? मी पुन्हा पुन्हा रिपीट करतोय कारण तुम्हाला ते कळलं पाहिजे. अथॉरिटी मीन्स काय? तर अथॉरिटी मीन्स पॉवर टू टेक डिसिजन्स. आपण कोणाला तरी अथॉरिटी देतो म्हणजे काय देतोय? आम्ही काय देतो? एक प्रकारे पॉवर्स. तुमचे पॅरेंट्स बोलतात ना तुम्हाला सगळी अथॉरिटी दिलेली आहे, तुम्ही फक्त अभ्यास करून घ्या. म्हणजे आम्हाला त्यांनी काय दिलेत? पॉवर्स दिल्यात. कसल्या? डिसिजन्स घ्यायच्या तुमच्या रिलेटेड. सो अथॉरिटी मीन्स पॉवर टू टेक डिसिजन, while responsibility means duty to complete the work in time. Now फ्युअल काय बोलतो या दोन गोष्टींवरती? as per the above principle there should be proper balance between. बॅलन्स पाहिजे दोघांमध्ये. कोणामध्ये? अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. ना अथॉरिटी जास्त पाहिजे ना रिस्पॉन्सिबिलिटी जास्त पाहिजे. जेवढ्या अथॉरिटी आहेत तेवढ्या रिस्पॉन्सिबिलिटी द्यायची. काय बोलतो ते कळतंय तुम्हाला? ना तुम्हाला एक केस एक्सप्लेन करतो. समजा अथॉरिटी आपण जास्त दिली कोणापेक्षा? रिस्पॉन्सिबिलिटी पेक्षा. अथॉरिटी जास्त दिली, रिस्पॉन्सिबिलिटी कमी दिली तर काय होणार? जो मॅनेजर आहे, जो पर्सन आहे, तो ह्या अथॉरिटीचा काय करणार? मिसयूज करणार. अधिकार खूप सारे दिलेले आहेत, खूप सारे राईट्स दिलेत, पण त्याला समोर कामच काय नाहीये, रिस्पॉन्सिबिलिटीज काय दिली नाहीये. तो त्या अथॉरिटीजचा काय करणार? मिसयूज करणार. आणि मिसयूज करून उद्या कोणाला खड्ड्यात घालणार? तो ऑर्गनायझेशनला. सेकंड केस अशी आहे, समजा तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी जास्त दिली आणि अथॉरिटी त्या मानाने कशी दिली? कमी दिलेली. भरमसाठ कामं दिलेत, खूप सारं वर्क दिलंय, पण वर्क करण्यासाठी वेगवेगळे डिसिजन्स घ्यावे लागतात. वर्क कंप्लीट करण्यासाठी
तुम्हाला बरेचसे डिसिजन्स घ्यावे लागतात आणि डिसिजन्स घ्यायच्या पॉवर्स तुम्हाला दिलेल्या नाहीये. काय होणार तुम्ही ऍज अ मॅनेजर? फ्रस्ट्रेटेड होणार ना, फ्रस्ट्रेशन येणार. अरे काम तर खूप सारे, पण मला प्रत्येक काम करताना 10 जणांना विचारावं लागते, मी स्वतः डिसिजन घेऊ शकत नाहीये, त्यामुळे माझं काम काय राहते, इनकम्प्लीट राहते. सो ही पण सिच्युएशन ऑर्गनायझेशनला धोकादायक आहे. काय बोलतोय तुम्हाला कळतंय का? पहिली केस काय बघितली आपण, अथॉरिटी इज मोर दॅन रिस्पॉन्सिबिलिटी. अथॉरिटी जास्त दिल्यात, कारणाशिवाय कामाशिवाय आपण जास्त पॉवर्स दिल्यात, तो मॅनेजर काय करू शकतो, मिसयूज करू शकतो. लॉस कोणला होणार, ऑर्गनायझेशनला. याच्या उलट मी जर का रिस्पॉन्सिबिलिटी जास्त दिल्या आणि अथॉरिटी मिसयूज करतात म्हणून खूप कमी दिल्या, तर हा परत फ्रस्ट्रेटेड होणार. आहे एवढी सगळी कामं दिले, काम करण्यासाठी पॉवर्सच नाही, डिसिजन घ्यायचे राईट्सच नाहीये, तर मी कामं करणार कशी? कोणतंच काम होणार नाही. परत लॉस कोणाला होणार, ऑर्गनायझेशनला. म्हणजे यातून काय कळतंय, अथॉरिटी जास्त दिली तरी प्रॉब्लेम आहे, अथॉरिटी कमी दिली तरी प्रॉब्लेम आहे. अथॉरिटी जास्त दिली तरी प्रॉब्लेम आहे, अथॉरिटी कमी दिली तरी प्रॉब्लेम आहे. सो फ्युअल काय बोलतो इथे, बेटर तुम्ही ह्या दोघांमध्ये काय ठेवा, बॅलन्स ठेवा. ह्या दोघांमध्ये काय ठेवा, बॅलन्स. कोण दोघं, अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. कळतंय तुम्हाला? बघूया आपण लाईन. फर्स्ट लाईन काय दिली, अथॉरिटी म्हणजे काय, तर अथॉरिटी मीन्स पॉवर टू टेक डिसिजन, while responsibility means duty to complete the work in time. तर प्रिन्सिपल काय सांगतोय ते सांगायचंय. ऍज पर द अबव प्रिन्सिपल, ह्या प्रिन्सिपल नुसार देअर शुड बी प्रॉपर बॅलन्स बिटवीन अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. व दोन्ही केसेस एक्सप्लेन करायच्या. ही केस नंबर 1, ही केस नंबर 2. केस नंबर 1 काय दिले, इफ अथॉरिटी इज मोर दॅन रिस्पॉन्सिबिलिटी. अथॉरिटी ज्यादा दी गई है, रिस्पॉन्सिबिलिटी कम है. इफ अथॉरिटी इज मोर देन रिस्पॉन्सिबिलिटी, देन अ मैनेजर में मिसयूज इट. मैनेजर क्या कर सकता है, उसका मिसयूज कर सकता है, जिसकी वजह से ऑर्गेनाइजेशन को लॉस हो सकता है. ये फर्स्ट केस हुई. सेकेंड केस क्या दी है, इफ रिस्पॉन्सिबिलिटी इज मोर देन अथॉरिटी. आपने क्या किया, अथॉरिटी ज्यादा दी तो मिसयूज कर रहा है, इसलिए आपने क्या ज्यादा दी, रिस्पॉन्सिबिलिटी, और अथॉरिटी कुछ दी नहीं, तो क्या होगा, then the manager may feel frustrated. मैनेजर फ्रस्ट्रेशन में आ जाएगा, कुछ काम ही नहीं करेगा. सो दोनों केस में लॉस किसका है, ऑर्गेनाइजेशन का, बॉस का. सो बेटर फ्यूल क्या बोल रहे हैं वहां पे कि आप ज्यादा भी मत दो, कम भी मत दो, दोनों में क्या रखो, बैलेंस. कौन दोनों, अथॉरिटी एंड रिस्पॉन्सिबिलिटी. कळाला प्रिन्सिपल? सगळेजण रीड करतील माझ्यासोबत एकदा. अथॉरिटी मीन्स पॉवर टू टेक डिसिजन, while responsibility means duty to complete the work in time. As per the above principle, there should be proper balance between authority and responsibility. If authority is more than responsibility, then a manager may misuse it. If responsibility is more than authority, then the manager may feel frustrated. Point number 1 आपण बघितला प्रिन्सिपल्सचा, डिव्हिजन ऑफ वर्क. सेकंड, अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. नाउ थर्ड प्रिन्सिपल दिलाय, डिसिप्लिन. हे सगळे प्रिन्सिपल्स कोणाला युजफुल आहेत, मॅनेजरला, मॅनेजरियल ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करताना. थर्ड प्रिन्सिपल काय दिलं त्यांनी, डिसिप्लिन. हा पण इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहे. फर्स्ट लाईन बघा काय दिलं त्यांनी, डिसिप्लिन इज नेसेसरी. डिसिप्लिन इज नेसेसरी फॉर स्मूथ वर्किंग ऑफ अन ऑर्गनायझेशन. मोस्ट इम्पॉर्टंट लाईन आणि मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन ऑर्गनायझेशन, डिसिप्लिन. बिझनेस कोणताही घ्या, छोटा असू द्यात, मोठा असू द्यात, सोशल असू द्यात, कमर्शियल असू द्यात, प्रायव्हेट असू द्यात, पब्लिक असू द्यात, कोणताही बिझनेस घ्या, डिसिप्लिन असेल तर तो बिझनेस सक्सेसफुल होईल. डिसिप्लिन नसेल तर सक्सेस मिळणार नाही. सो फर्स्ट लाईन काय दिली त्यांनी, डिसिप्लिन इज नेसेसरी फॉर स्मूथ वर्किंग ऑफ अन ऑर्गनायझेशन. इट शुड फॉलो फ्रॉम टॉप लेवल टू लोअर लेवल. हे एक अजून महत्वाचं फ्युअल प्रिन्सिपल्स मध्ये हे का टाकलेलं आहे, कारण बऱ्याच वेळा बॉसच्या एक्सपेक्टेशन्स किंवा मॅनेजरच्या एक्सपेक्टेशन्स काय असतात, हा मॅनेजरला पण ऍप्लिकेबल आहे. बघा ऑर्गनायझेशन मध्ये 3 लेवल असतात, टॉप लेवल, मिडल लेवल आणि लोअर लेवल. सो मॅनेजरचे एक्सपेक्टेशन्स काय असतात, मिडल लेवलला मॅनेजर्स आहेत सगळे, टॉप लेवलला बॉस आहे.
बॉसने ड्युटी कोणाला दिले? मॅनेजरला, की ह्या लोकांकडून वर्क काय करायचं तुला करून घ्यायचं. नाव हे मॅनेजर्स सगळे डिसिप्लिन ह्यांनी फॉलो करावे अशी एक्सपेक्टेशन ठेवतात लोअर लेवलवाल्यांनी. फॉर एक्झाम्पल 10ची ड्युटी आहे, सगळ्यांनी 10 वाजता झालं पाहिजे. संध्याकाळी 6 वाजता सुटणाऱ्या सगळ्यांनी 6लाच गेलं पाहिजे. हे सगळे ते कोणाकडून एक्सपेक्ट करतात? लोअर लेवलकडून. पण फिओलचं काय ओपिनियन आहे की हा डिसिप्लिन आहे ना ऑर्गनायझेशन मध्ये कधी फॉलो होणार माहितीये? जेव्हा तो कुठून फॉलो होणार? टॉप लेवल टू लोअर लेवल. म्हणजे कळते तुम्हाला, हे मिडल लेवल वाले जर का 10 वाजता येत नसतील, हे स्वतः 11 वाजता येत असतील, तर हे लोअर लेवलचे 10:30 येऊन बसतील किंवा 11:15 येऊन बसतील. कळणार का रे यांना वेळेमध्ये आलेत की नाहीत ते? पण हा जर का मॅनेजर स्वतः 9:30 वाजता येऊन बसतोय आणि एम्प्लॉईजना सांगतो की तुम्ही 10 वाजता यायचंय, 10ची ड्युटी तुम्ही 10ला आलं पाहिजे, स्वतः कितीला येतोय? तो अर्धा तास अगोदर येतोय. एम्प्लॉईजना कोणत्याही परिस्थितीत 10 वाजता यावं लागणारच. का लागणार? कारण आपला मॅनेजर जो आपल्यापेक्षा वरच्या पोस्टला आहे, जो आपल्या बॉस प्रमाणे आहे, तो जर का 9:30ला येतोय तर आपल्याला 10ला तर जायलाच पाहिजे. सो सगळेजण 10 वाजता तिथे प्रेझेंट राहतील. कळतंय तुम्हाला? सो इट शुड फॉलो. तो कुठून कुठे फॉलो झाला पाहिजे? टॉप टू लोअर. सो इट शुड फॉलो फ्रॉम टॉप लेवल टू लोअर लेवल. काय बोलतो ते कळतंय तुम्हाला? तुम्ही फक्त यांनाच सांगणार तुम्ही शिस्त पाळा, वेळेमध्ये या, वेळेमध्ये जा, तर हे पण बघतायत ना आपल्या वॉच कोण ठेवणार आहे? टॉप लेवल आणि मिडल लेवल. हे येतात का 10 वाजता? नाही येतात. हे कितीला येतात? 11 वाजता, 12 वाजता. मग हे येणार का वेळेमध्ये? हे डिसिप्लिन फॉलो करणार का? मग हा डिसिप्लिन फॉलो कधी होणार? जेव्हा तो कुठून फॉलो होणार? टॉप टू लोअर लेवल. सो सेकंड लाईन काय दिले? इट शुड फॉलो फ्रॉम टॉप लेवल टू लोअर लेवल. फर्स्ट आणि सेकंड लाईन कळली तुम्हाला? फर्स्ट लाईन काय दिली त्यांनी? डिसिप्लिन इज नेसेसरी फॉर स्मूथ वर्किंग ऑफ एन ऑर्गनायझेशन. इट शुड फॉलो फ्रॉम टॉप लेवल टू लोअर लेवल. फर्स्ट सेकंड लाईन कळलं तुम्हाला? आणि येस ऑर नो? रीड करा पुन्हा एकदा. फर्स्ट लाईन काय दिली त्यांनी? डिसिप्लिन इज नेसेसरी फॉर स्मूथ वर्किंग ऑफ एन ऑर्गनायझेशन. इट शुड फॉलो फ्रॉम टॉप लेवल टू लोअर लेवल. नाउ नेक्स्ट लाईन. डिसिप्लिन डिपेंड्स अपॉन क्वालिटी ऑफ लिडरशिप. सगळ्यात महत्वाची लाईन. डिसिप्लिन डिपेंड्स अपॉन क्वालिटी ऑफ लिडरशिप. तुमचा जो मॅनेजर आहे तो तुमच्यापेक्षा हुशार आहे, तुम्हाला छान प्रकारे मार्गदर्शन करतोय, कधी चुका झाल्या तर प्रेमाने तुम्हाला समजावून सांगतोय, तुमच्यावरती कधी बॉसगिरी दाखवत नाहीये आणि स्वतः डिसिप्लिन फॉलो करतोय, तर त्याच्या हाताखालचे एम्प्लॉईज पण त्याला रिस्पेक्ट देणार, त्याच्या शब्दाला मान देणार, तिथे डिसिप्लिन मेंटेन करणार. पण जर का तो मॅनेजर उद्धट असेल, तो स्वतः डिसिप्लिन फॉलो करत नसेल, वो खुद टाइम पे नहीं आ रहा है और एम्प्लॉईज को गालियां दे रहा है टाइम पे नहीं आने के बाद, तो एम्प्लॉईज उसका सुनेंगे क्या? तो स्वतः वेळेवरती येत नाही, त्याने एम्प्लॉईज लेट झाल्यावर त्यांना शिवाय देतोय, त्यांना ओरडतोय, तर ते एम्प्लॉईज त्याचं ऐकतील का? सो डिसिप्लिन कशावर डिपेंड्स आहे? तर क्वालिटी ऑफ लिडरशिप. तो जो मॅनेजर आहे तो एम्प्लॉईज पेक्षा ब्रिलियंट आहे, कामामध्ये एक्सपर्ट आहे, एम्प्लॉईजना छान प्रकारे मार्गदर्शन करतोय, एम्प्लॉईज चुकले तर त्यांना समजावून सांगतोय, कधी त्यांच्यावरती ओरडत नाहीये, स्वतः शिस्त पाळतोय, ऑटोमॅटिक त्याच्या हाताखालचे एम्प्लॉईज त्याला मान देणार, त्याचा रिस्पेक्ट करणार, त्याच्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करणार आणि तिथे डिसिप्लिन मेंटेन राहणार. म्हणजेच डिसिप्लिन कशावर डिपेंड्स आहे? डिसिप्लिन कशावर डिपेंड्स आहे? क्वालिटी ऑफ लीडरशिप. एन इनएफिशिएंट लीडर कैन नॉट ब्रिंग डिसिप्लिन. अगर लीडर इनएफिशिएंट रहेगा, लीडर को खुद को काम नहीं आ रहा है, वो खुद डिपेंड्स है एम्प्लॉइज के ऊपर, वो खुद डिसिप्लिन नहीं फॉलो कर रहा है, त्याला स्वतःला कामं जमत नाहीये, तो एम्प्लॉईज वरती डिपेंड्स आहे, तो एम्प्लॉई त्याचा गैरफायदा घेणार. गैरफायदा कसा घेणार? फॉर एक्झाम्पल समजा माझ्या हाताखाली जो एम्प्लॉई आहे तो माझ्यापेक्षा हुशार आहे आणि मी तिथे मॅनेजर म्हणून काम करतोय आणि मला काही कामं जमत नाहीये, मी त्याला जाऊन सारखं विचारतोय, तर तो या परिस्थितीचा गैरफायदा घेणार ना. तो मुद्दामून लेट येणार, लेट आल्यावरती मॅनेजर त्याला ओरडणार का? नाही ओरडणार, कारण ओरडला तर त्याला माहिती की हा मला नंतरला कोऑपरेट करणार नाही, मला कामामध्ये हेल्प करणार नाही. सो त्याचा फायदा गैरफायदा कोण घेणार? तो एम्प्लॉईज घेणार ना.
काय सांगायचं कळतंय तुम्हाला? लीडर इफिशियंट असेल, तो एम्प्लॉईजवर डिपेंड नाही, त्याला सगळं स्वतःला जमतंय, उलट एम्प्लॉईज पेक्षा त्याला जास्त नॉलेज आहे, ते एम्प्लॉईज त्याचं सगळं ऐकणार. पण त्या लीडरला नॉलेज नसेल, तोच कामामध्ये इनइफिशियंट असेल, तर त्याच्या हाताखालचे एम्प्लॉईज त्याचा गैरफायदा घेणार, तिथे डिसिप्लिन मेंटेन ठेवणार नाही. सो अन इनइफिशियंट लीडर कॅन नॉट ब्रिंग डिसिप्लिन. कळतंय तुम्हाला? फर्स्ट लाईन काय दिली त्यांनी? Discipline is necessary for smooth working of an organization. Second line, it should follow from top level to lower level. Third line काय दिली त्यांनी? Discipline depends upon, कशा डिपेंड आहे? क्वालिटी ऑफ लिडरशिप. आणि सगळ्यात शेवटची लाईन आता आपण बघितली चौथी, अँड इनइफिशियंट लीडर. इनइफिशियंट म्हणजे कळालं तुम्हाला? तुम्ही एम्प्लॉईज वरती डिपेंड असाल, तुम्हाला तुमची कामं जमत नाहीये, तुम्ही सगळं काम कोणाला विचारून करते? हाताखालच्या एम्प्लॉईजना. तर एम्प्लॉईज ऑटोमॅटिक तुमचा रिस्पेक्ट करणार का रे? नाही करणार. एम्प्लॉईजच्या परिस्थितीचा गैरफायदा घेणार, मुद्दामून लेट येणार, तरी पण हा मॅनेजर त्यांना ओरडू शकणार नाही, कारण ओरडलं तर ही लोक मला कोऑपरेट करणार नाही ह्या भीतीने, म्हणजे तिथे डिसिप्लिन लावणार नाही. सो अन इनइफिशियंट लीडर कॅन नॉट ब्रिंग डिसिप्लिन. नाव पुढची लाईन दिले, पाचवी लाईन, फिफ्थ लाईन. हावेवर केअर शुड बी टेकन टू सी दॅट discipline is not enforced by frightening, harassing or exploiting the employees. हे हेनरी फॉयलने सांगितलं ऑर्गनायझेशन मध्ये की तुम्ही शिस्त लावा, डिसिप्लिन तिथे मेंटेन करण्यासाठी एम्प्लॉईजना सांगा, पण तो डिसिप्लिन मेंटेन करण्यासाठी, ती शिस्त मेंटेन करण्यासाठी एम्प्लॉईजना हे प्रकार करू नका, फ्रायटनिंग, हॅरेसिंग और एक्सप्लॉइटिंग द एम्प्लॉईज. फॉर एक्झाम्पल, मी रोज सांगतो एम्प्लॉईजना 10 वाजता या, 10 वाजता या. एक्झाम्पल देतो, छान एक्झाम्पल आहे. मी रोज एम्प्लॉईजना सांगतो 10 वाजता वेळेवरती या. 50 पैकी माझे 45 एम्प्लॉईज वेळेवरती येतात, पण 5 एम्प्लॉईज आहेत जे सांगून पण 10चे 10:15, 10:30, 11:15 करतायत. सो मी त्यांना 3-4 वेळा सांगून बघितलं, पण ते ऐकायलाच तयार नाही, ते लेट करतायत. मग मी नेक्स्ट टाइम ते लेट आल्यावरती डायरेक्ट आले, त्यांना कॅबिनमध्ये घेतलं, असा हात पकडला, मेणबत्ती पेटवली आणि अशी पकडली, येणार लेट येणार, आणि असे चटके दिले. ते चटके त्यांना लागणार ना? दुसऱ्या दिवशीपासून वेळेवरती येणार की नाही येणार? येणार ना? पण त्यांना मी घाबरवून वेळेवरती आणले ना, त्यांच्या डोक्यामध्ये तो राग असणार, साल्याने चटके दिले आम्हाला, कामावर काढून टाकायची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी ते येणार वेळेमध्ये 10 वाजता, पण दिवसभर काम करणार नाहीत. का? कारण त्यांच्या डोक्यामध्ये माझ्याबद्दल काय राग आहे. सो मला त्यांना शिस्त लावायची, पण ती प्रेमाने लावायची. शिस्त अशा प्रकारे लावायची नाही, फ्रायटनिंग, घाबरवून, हॅरेसिंग किंवा त्यांचं एक्सप्लॉयटेशन करून त्यांना शिस्त लावायची नाहीये. कारण अशी शिस्त लावली तर काय होणार? त्यांना शिस्त तर लागणार, डिसिप्लिन तर ते मेंटेन करणार, पण त्यांच्या डोक्यात, त्यांच्या मनात माझ्या विरुद्ध राग बसणार, ऑर्गनायझेशन विरुद्ध राग असणार, ते काम करणार नाही, मला प्रोडक्टिव्हिटी मिळणार नाही. सो मी प्रेमाने त्यांना सांगणार, हा प्रकार करणार नाही. बघा लाईन काय दिली शेवटची, हावेवर केअर शुड बी टेकन, काळजी घ्यायची तुम्ही, टू सी दॅट डिसिप्लिन इज नॉट इन्फोर्स. डिसिप्लिन आपण लादायचा नाहीये, जबरदस्ती शिस्त लावायची नाहीये. कशा प्रकारे? बाय फ्रायटनिंग म्हणजे घाबरवून, हॅरेसिंग म्हणजे त्यांचा छळ करून, एक्सप्लॉइटिंग म्हणजे त्यांचं शोषण करून, त्यांची सॅलरी कट करणे किंवा त्यांना कामावरतून काढून टाकणे किंवा लेट आल्यावरती डायरेक्ट घरी पाठवणे. असा प्रकार केला की काय होणार? शिस्त लागणार त्यांना, बट प्रॉब्लेम काय होणार? ते कामामध्ये पहिल्यासारखं इंटरेस्ट दाखवणार नाही. फायनली लॉस कोणाचा होणार? ऑर्गनायझेशनचा. कळायला पॉईंट? एकदा रीड करूया सगळ्यांनी. कळायला नक्की? एकदा रीड करूया आपण. फर्स्ट लाईन काय दिली त्यांनी? डिसिप्लिन इज नेसेसरी फॉर स्मूथ वर्किंग ऑफ एन ऑर्गनायझेशन. सेकंड लाईन, इट शुड फॉलो फ्रॉम टॉप लेवल टू लोअर लेवल. थर्ड लाईन आपली, डिसिप्लिन डिपेंड्स अपॉन, कशा डिपेंड्स आहे? क्वालिटी ऑफ लिडरशिप. An inefficient leader cannot bring discipline. However, care should be taken to see that discipline is not enforced by frightening, harassing, or exploiting the employees. That's it. 3 points कळले तुम्हाला. फर्स्ट पॉइंट आपण कोणता बघितलेला? डिव्हिजन ऑफ वर्क. सेकंड पॉइंट ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. थर्ड पॉइंट डिसिप्लिन. एक्झामला तुम्हाला 5 किंवा 10 मार्क्ससाठी विचारतात. 5 मार्क्ससाठी आले
टोटल 14 प्रिन्सिपल आहेत. आपण 5 to 7 लिहायचे 10 मार्क्ससाठी. गेल्या वर्षीपर्यंत तरी विचारत नव्हते, या वर्षी सिलेबस चेंज झालेला आहे, पेपर पॅटर्न आल्यावरती आपल्याला कळेल. पॉईंट नंबर 4, प्रिन्सिपल नंबर 4, युनिटी ऑफ कमांड. नाउ कमांड मीन्स ऑर्डर और इंस्ट्रक्शन. कमांड मीन्स ऑर्डर और इंस्ट्रक्शन. हो गया अपना प्रिन्सिपल. ॲज पर दिस प्रिन्सिपल. आणि ह्या प्रिन्सिपलमध्ये काय सांगायचं एक थोडक्यात मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. हा एम्प्लॉई आहे, BCDEFGH. हा एम्प्लॉई आहे आणि these are the bosses. हा एम्प्लॉई. नाउ हे सगळे बॉसेस ह्या एकाच एम्प्लॉईला ऑर्डर देत आहेत. ए पण ह्याला सांगतोय BCDEFGH. सगळ्या एकाच एम्प्लॉईला ऑर्डर्स देत आहेत. काय होणार आहे ह्याच्यासाठी? हे सगळे बॉसेस आहेत आणि या सगळ्यांनी ॲट अ टाइम मला कामं सांगितली, तर हा काय होणार? कन्फ्यूज होणार ना की नक्की करू तर कोणाचं काम करू? एचं करू, बीचं करू, सीचं करू, डीचं करू, ईचं करू, एफचं करू की जीचं करू? सो तो एवढा कन्फ्यूज होणार की ॲट द एंड ऑफ द डे तो कोणाचंच काम करणार नाही. सो फ्युअल काय बोलतोय की ऑर्डर अँड इन्स्ट्रक्शन तुम्ही एका एम्प्लॉईला एकानेच द्या तर ते काम होईल. मोर दॅन वन बॉसेस जर का एका एम्प्लॉईजना ऑर्डर देत असतील तर ते काम होणार नाही. बघूया आपण. ॲज पर दिस प्रिन्सिपल एम्प्लॉई शुड रिसीव ऑर्डर्स अँड इन्स्ट्रक्शन. बघा त्यांनी दिलेलं आहे, एम्प्लॉई शुड रिसीव ऑर्डर्स अँड इन्स्ट्रक्शन फ्रॉम वन बॉस. फ्रॉम वन बॉस. एकाच बॉसकडून ऑर्डर आणि इन्स्ट्रक्शन गेल्या पाहिजे. ऑर्डर्स अँड इन्स्ट्रक्शन्स एकाच बॉसकडून गेल्या पाहिजे. अँड ही शुड बी आन्सरेबल टू दॅट बॉस ओनली. काय बोलतो ते कळतोय तुम्हाला? या 10 जणांनी ऑर्डर देण्यापेक्षा एकानेच ऑर्डर द्या आणि एकालाच रिपोर्टिंग ठेवा. त्यामुळे काय होणार? हा रिस्पॉन्सिबल बनणार. फॉर एक्झाम्पल, ए ने काम सांगितलं, बी ने सांगितलं, सी ने सांगितलं, डी ने सांगितलं, ई ने सांगितलं, तो एवढा कन्फ्युज होणार की कोणाचंच काम करणार नाही. काही एम्प्लॉईज तर हुशार असतात एकदम, अशा परिस्थितीचा फायदा घेतात, अशा सिच्युएशनचा फायदा घेतात. एला डायरेक्ट सांगणार तुमचं काम झालेलं नाहीये कारण बीचं काम होतं, बीला सांगणार सीचं काम होतं, सीला सांगणार डीचं काम होतं. सो प्रत्येकाला एकमेकांची नावं सांगणार आणि कोणाचंच काम करणार नाही. फुल डे दिवसभर पबजी खेळत बसणार मोबाईलवरती. काम कोणाचं केलं? कोणाचंच नाही. प्रत्येकाला फक्त एकमेकांची नावं सांगितली. म्हणजे पूर्णपणे काही लोक प्रामाणिक असतात ते कन्फ्यूज होतील आणि त्यामुळे काम करणार नाहीत. काही हरामी असतील, काही चालू एम्प्लॉईज असतील, ते काय करणार? ह्या परिस्थितीचा फायदा घेणार. काय फायदा घेणार? प्रत्येकाला एकमेकांची नावं सांगणार की ह्याच्यामुळे काम झालं नाही, त्याच्यामुळे काम झालं नाही आणि कोणाचंच काम न करता फुल डे टाइमपास करत बसणार. सो फ्युअल काय बोलतोय? काय बोलतोय फ्युअल? फर्स्ट लाईन मध्ये ॲज पर दिस प्रिन्सिपल एम्प्लॉई शुड रिसीव ऑर्डर्स अँड इन्स्ट्रक्शन फ्रॉम वन बॉस. एकाच बॉसकडून ऑर्डर आणि इन्स्ट्रक्शन येऊ द्या. अँड ही शुड बी आन्सरेबल. आणि ह्याने आन्सर पण कोणाला द्यायचे? टू दॅट बॉस ओनली. आता काय झालं? सगळ्यांनी कामं सांगितली म्हणून त्यांनी एला काय आन्सर दिलं की बीचं काम होतं म्हणून तुमचं काम झालं नाही. पण एनेच काम सांगितलं आणि एला संध्याकाळी रिपोर्टिंग असेल तर ह्याला एक्सक्यूज द्यायला चान्स आहे का रे? काम कोणी सांगितलं? फक्त एने. आणि आन्सर पण कोणाला द्यायचंय? एला. बाकी कोणाची कामं नाहीये. आता हा एक्सक्यूज देऊ शकतो? नाही. त्याला काम करावंच लागणार, नाही तर ए डायरेक्ट त्याला कामावरून काढून टाकील ना. सो ह्याला एक्सक्यूज द्यायला चान्स मिळणार का? कळतंय तुम्हाला? 10 जणांनी कामं सांगितली तेव्हा त्यांनी एक्सक्यूज दिलं, ह्याचं काम आहे, त्याचं काम आहे म्हणून तुमचं काम झालं नाही. नाव एनेच काम सांगितले आणि संध्याकाळी रिपोर्टिंग पण एलाच करायचे. आता हा एक्सक्यूज देऊ शकतो का रे? त्याला दिवसभर काम करावं लागणार की हा टाइमपास करणार? दिवसभर काम करणार ना. हा. सो फर्स्ट लाईन कळली तुम्हाला? ॲज पर दिस प्रिन्सिपल
एम्प्लॉई शुड रिसीव ऑर्डर्स अँड इन्स्ट्रक्शन फ्रॉम वन बॉस अँड ही शुड बी आन्सरेबल टू दॅट बॉस ओनली. आता त्यांनी पुढची केस दिली बघा. इफ द एम्प्लॉई रिसीव ऑर्डर्स अँड इन्स्ट्रक्शन फ्रॉम मोर दॅन वन बॉस. इफ द एम्प्लॉई रिसीव ऑर्डर्स अँड इन्स्ट्रक्शन फ्रॉम मोर दॅन वन बॉस. एकापेक्षा जास्त बॉस कडून ऑर्डर्स अँड इन्स्ट्रक्शन आल्या, काय होणार? देन दे विल गेट कन्फ्यूज. हा काय होणार? कन्फ्यूज होणार ऍज टू हुज ऑर्डर्स टू बी फॉलोड. तो एवढा कन्फ्यूज होणार की नक्की कोणाची ऑर्डर फॉलो करू, आणि दिवसभरात तो कोणाचंच काम करणार नाही. याच्या उलट एकानेच ऑर्डर दिली आणि एकालाच रिपोर्टिंग ठेवलं तर काय होणार बघा. रिपोर्टिंग टू वन बॉस. 10 जण नाही, ते 10 जण नाही, तिकडे 10 जण काढून टाकले आपण, फक्त एकच बॉस ठेवला. रिपोर्टिंग टू वन बॉस. आता हा एक्सक्यूज देऊ शकतो का? अरे बीचं काम आहे, सीचं काम आहे, नाही देऊ शकत नाही, ह्याला काम करावं लागणार ना. सो रिपोर्टिंग टू वन बॉस विल मेक द एम्प्लॉईज मोर रिस्पॉन्सिबल. इट इन्शुअर स्मूथ वर्किंग ऑफ अन ऑर्गनायझेशन. प्रत्येकाला जर का एकच बॉस दिला तर प्रत्येक जण रोजची कामं रोज करणार ना. कोण पुढे ढकलणार का कामं? ह्याचं काम होतं, त्याचं काम होतं म्हणून सांगून त्याला आजचं काम आजच करावं लागणार ना, म्हणजे रोजची कामं रोज होणार. सो इट इन्शुअर स्मूथ वर्किंग ऑफ अन ऑर्गनायझेशन. इट ऑल्सो अवॉइड्स कॉन्फ्लिक्ट्स अँड ब्रिंग डिसिप्लिन इन ऑर्गनायझेशन. आता इथे कोणत्याही प्रकारचा गोंधळ राहणार नाही, कन्फ्युजन राहणार नाही. सो इट ऑल्सो अवॉइड्स कॉन्फ्लिक्ट्स. इथे कॉन्फ्लिक्ट्स म्हणजे कन्फ्युजन, गोंधळ. इट ऑल्सो अवॉइड्स कॉन्फ्लिक्ट्स अँड ब्रिंग डिसिप्लिन इन द ऑर्गनायझेशन. आता इथे याला शिस्त लागणार, रोजचं काम रोज करण्याची. आता उद्यावर ढकलू शकत नाही किंवा कारण दाखवू शकत नाही, कारण एचं काम फक्त दिलेलं आहे आणि एला रिपोर्टिंग करायचं आहे. सो आता इथे एक्सक्यूज द्यायला चान्स राहिलेला नाहीये. कळतंय तुम्हाला? पॉईंट नंबर 4 कळाला. युनिटी ऑफ कमांड एकदा सगळ्यांनी माझ्यासोबत रीड करायचं. काय दिले फर्स्ट लाईन त्यांनी? ॲज पर दिस प्रिन्सिपल एम्प्लॉई शुड रिसीव ऑर्डर्स अँड इन्स्ट्रक्शन फ्रॉम वन बॉस अँड ही शुड बी आन्सरेबल टू दॅट बॉस ओनली. इफ द एम्प्लॉईज रिसीव ऑर्डर्स अँड इन्स्ट्रक्शन फ्रॉम मोर दॅन वन बॉस. जर का एकापेक्षा जास्त बॉस कडून ऑर्डर्स मिळाल्या देन दे विल गेट कन्फ्यूज. ते काय होणार? कन्फ्यूज होणार. काय? ऍज टू हुज ऑर्डर्स टू बी फॉलोड. नक्की कोणाची ऑर्डर फॉलो करू. त्याच्या उलट एकच बॉस ठेवलं तर काय होणार? पुढची लाईन दिली बघा. रिपोर्टिंग टू वन बॉस विल मेक द एम्प्लॉईज मोर रिस्पॉन्सिबल. इट इन्शुअर्स स्मूथ वर्किंग ऑफ एन ऑर्गनायझेशन. It also avoids conflicts and bring discipline in the organization. Okay. टोटल आपण 4 प्रिन्सिपल बघितलेले आहेत. फर्स्ट बघितलं आपण डिव्हिजन ऑफ वर्क, सेकंड अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, थर्ड डिसिप्लिन, फोर्थ युनिटी ऑफ कमांड. नाव पॉईंट नंबर 5 बघायचं आपल्याला, युनिटी ऑफ डायरेक्शन. कमांडमध्ये जे बघितलं तेच डायरेक्शनमध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे. बघूया आपण डिटेलमध्ये. ॲज पर दिस प्रिन्सिपल, ह्या प्रिन्सिपलनुसार युनिटी मीन्स एकाच ठिकाणावरून डायरेक्शन पण गेलं पाहिजे. मगाशीच केस बघा, हा एम्प्लॉई आहे, ते बॉसेस आहेत, 10 जण सांगतायत कसं करायचं काम. हा एम्प्लॉई काय होणार? कन्फ्यूज होणार ना. डायरेक्शन सगळेजण देतात, हे असं कर, हा बोलतो हे असं कर, हा बोलतो हे असं कर, हा बोलतो हे अशा प्रकारे कर. मग प्रत्येक जण जर का सांगायला लागलं तर तो कन्फ्यूज होऊन जाणार आणि स्वतःच्या मनाने काहीतरी भलतंच करून ठेवणार. सो लाईन काय दिली बघा. ॲज पर दिस प्रिन्सिपल एम्प्लॉई मस्ट रिसीव्ह डायरेक्शन फ्रॉम वन पर्सन. डायरेक्शन हे एकाच माणसाकडून गेलं पाहिजे. काय बोलतो ते कळतंय तुम्हाला? 10 जणांनी सांगितलं ते एम्प्लॉई पुन्हा काय होणार? कन्फ्यूज होणार. सो डायरेक्शन कसं गेलं पाहिजे? 10 जणांकडून की एकाकडून. सो फर्स्ट लाईन, ॲज पर दिस प्रिन्सिपल एम्प्लॉई मस्ट रिसीव्ह डायरेक्शन फ्रॉम वन पर्सन, इच ग्रुप वर्किंग टुवर्ड्स सेम गोल. ऑर्गनायझेशन मध्ये वेगवेगळे ग्रुप्स असतात. ग्रुप म्हणजे डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट, अकाउंट डिपार्टमेंट. नाव हे सगळे ग्रुप एकाच गोलसाठी काम करत असतात ना. हे आपल्या ऑर्गनायझेशनचं गोल आहे. हे काय आपल्या ऑर्गनायझेशनचं गोल आहे. मी परचेस डिपार्टमेंटला विचारलं, प्रोडक्शन डिपार्टमेंटला विचारलं कशासाठी काम करत आहे, हे गोल अचीव करण्यासाठी. मार्केटिंग वाल्याने विचारलं कशासाठी वर्क करत आहे, हे गोल अचीव करण्यासाठी. सेल्स वाल्याने विचारलं कशासाठी वर्क करत आहे, हे गोल अचीव करण्यासाठी. अकाउंट्स वाले पण या गोलसाठीच काम करत आहेत. म्हणजे
इच ग्रुप वर्किंग टुवर्ड्स सेम गोल. म्हणजे हे सगळे ग्रुप वर्किंग टुवर्ड्स सेम गोल. म्हणजे या सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जायचंय की एकाच ठिकाणी जायचंय? एकाच ठिकाणी. सो मग ह्यांना घेऊन जाण्यासाठी आपण वेगवेगळी माणसं ठेवणार की एकच माणूस ठेवणार? ह्या डिपार्टमेंटला घेऊन जाण्यासाठी वेगवेगळी माणसं ठेवणार की एकच माणूस ठेवणार? एकच ना. सो लाईन काय दिली बघा, इच ग्रुप वर्किंग टुवर्ड्स सेम गोल मस्ट हॅव वन हेड अँड वन प्लॅन. जर का या चौघांना एकाच ठिकाणी जायचं तर तिथे वन हेड पाहिजे आणि एकच प्लॅन पाहिजे. कारण सगळ्यांना एकाच ठिकाणी जायचं तर एकाने नेलं तर बरोबर जाणार ना ते. समजा आपण या प्रत्येकासाठी वेगवेगळा माणूस अपॉइंट केला. गोल एक आहे, चौघांना एकाच ठिकाणी जायचंय पण चौघांना वेगवेगळी माणसं घेऊन चाललेली आहेत. नाव हा निघाला, हा इकडे इकडे गेला, इकडे इकडे गेला आणि इकडून इकडे पोहोचला. चौघांची 4 प्रकारे डोकी चाललं. आता हा निघाला तर ठीक, पण हा या साईडला गेला जिथे गोलच नाहीये आणि देन इकडे आला. हा इकडेच फिरत बसला असा नंतर इकडे पोहोचला आणि अकाउंटवाले इकडे गेले आणि इकडेच फिरत बसले, इथपर्यंत पोहोचलेच नाही. गोल होणार का ऍक्च्युअली? मला काय सांगायचं कळते का तुम्हाला? ह्या चौघांना एकाच ठिकाणी जायचंय. चौघांना जाण्यासाठी एकच माणूस ठेवला असता हा, तर ह्या एकाच्या मागून हे 4 जण गेले असते ना, इझिली गोलपर्यंत पोहोचले असते. पण आपण 4 जण ठेवल्याने काय झालं? 4 जण 4 मार्गाने जाणार, 4 दिशेने जाणार. एका वेळी पोहोचणार का गोलपर्यंत? गोल कधी अचीव्ह होणार आहे? जेव्हा सगळे एकाच वेळी पोहोचतील तेव्हा. 4 जण घेऊन गेले तर ते एका वेळी पोहोचणार का रे? 4 जण 4 दिशेने जाणार, काही जण पोहोचतील काही जण पोहोचणार पण नाही. सो बेटर आपण 4 जण ठेवणार की एकच जण ठेवणार? 4 प्लॅन बनवणार की एकच प्लॅन बनवणार? चौघांसाठी एकच प्लॅन आणि एकच हेड ठेवणार. सो लाईन काय दिली त्यांनी, इच ग्रुप वर्किंग टुवर्ड्स सेम गोल. सगळेजण एकाच गोलसाठी काम करतायत. मग एकच गोल आहे, एकाच ठिकाणी जायचे सगळ्यांना, तर मस्ट हॅव तिथे कंपल्सरी पाहिजे, मस्ट हॅव वन हेड अँड वन प्लॅन. द सिमिलर ऍक्टिव्हिटीज शुड बी ग्रुप टुगेदर. हे सिमिलर ऍक्टिव्हिटीज काय करणार? शुड बी ग्रुप टुगेदर अँड देअर शुड बी वन प्लॅन ऑफ ऍक्शन अंडर द कंट्रोल ऑफ वन पर्सन. सिमिलर ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल अकाउंट्स डिपार्टमेंट. दादरला पण काही जण अकाउंटिंग करतायत, वाशीला पण काही जण अकाउंटिंग करतायत, ठाण्याला पण काही अकाउंटची माणसं आहेत, कल्याणला पण काही अकाउंटची माणसं आहेत. ना वेगवेगळ्या ठिकाणी अकाउंट डिपार्टमेंट आपलं स्कॅटर्ड झालेलं आहे, डिवाइड झालेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माणसं ते डिपार्टमेंट हँडल करतायत. ना वेगवेगळी माणसं हँडल करतात, त्यामुळे वेगवेगळी लोक वेगवेगळ्या प्रकारे डेटा काय करतायत? मेंटेन करतायत. काही जण डेटा ज्या एंट्रीज मारायचे ते वेगवेगळ्या प्रकारे मारतायत. ऍट द एंड ऑफ द इयर जेव्हा पूर्ण ऑर्गनायझेशनची बॅलन्स शीट बनवायला मी घेणार, ऍट द एंड ऑफ द इयर जेव्हा मी पूर्ण ऑर्गनायझेशनची बॅलन्स शीट बनवायला घेणार, मला सॅलरीचा खर्च काढायचा आहे. मी दादरवाल्याने विचारलं सॅलरीचा खर्च किती? त्यांचे अकाउंट सगळ्यांचे मागवले. तर काही जणांनी सॅलरीमध्ये दाखवले, काही जणांनी वेजेस मध्ये दाखवले, काही जणांनी ऑफिस एक्सपेन्सेस मध्ये दाखवले, काही जणांनी लायबिलिटी साईडला दाखवले. म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळी पोस्टिंग केली. का वेगवेगळी पोस्टिंग झाली सॅलरीची? कारण सांगायला वेगवेगळी माणसं होती. म्हणून मी काय केलं, फर्स्ट थिंग, हे जे अकाउंट डिपार्टमेंट 10 ठिकाणी चालू होतं, इकडे अकाउंट आहे, इकडे अकाउंट आहे, इकडे अकाउंट आहे, ही 10 माणसांना सांगतायत आणि त्यामुळे त्यांच्या एंट्रीज वेगवेगळ्या प्रकारे होत्या. सो मी पहिला टास्क काय केला, हे अकाउंट डिपार्टमेंट, इकडचं अकाउंट डिपार्टमेंट, इकडचं अकाउंट डिपार्टमेंट, इकडचं अकाउंट डिपार्टमेंट उचलले आणि सगळे एकाच ठिकाणी आणले आणि यांना मार्गदर्शन करायला एकच माणूस ठेवला. इकडे वेगवेगळी माणसं होती, त्यामुळे पूर्ण डेटाची वाट लागलेली होती. म्हणून मी काय केलं, सिमिलर ऍक्टिव्हिटीज काय केल्या, ग्रुप टुगेदर अँड ब्रॉट अंडर वन डिपार्टमेंट. हे वेगवेगळ्या ठिकाणी अकाउंटिंग चाललेले ते बंद केलं आणि डायरेक्ट एक अकाउंट डिपार्टमेंट बनवलं आणि सगळ्यांना एका ठिकाणी आणलं आणि एकच हेड बनवला त्यांचा. आता हा जशा प्रकारे सांगणार तशा सगळ्यांची एंट्री असणार ना, म्हणजे सगळ्यांचे इंटरेस्ट सिमिलर असणार की वेगवेगळे असणार. आता डायरेक्शन द्यायला 4 जण आहेत की एकच जण आहे? एकच जण आहे, म्हणजे इंटरेस्ट सिमिलर असणार की वेगवेगळे असणार? सिमिलर असणार. सो कळतंय तुम्हाला मी काय करणार? सेकंड टास्क, द सिमिलर ऍक्टिव्हिटीज शुड बी ग्रुप टुगेदर अँड देअर शुड बी वन प्लॅन ऑफ ऍक्शन अंडर द कंट्रोल ऑफ वन पर्सन. 4 ठिकाणी अकाउंट डिपार्टमेंट चालू ठेवलं असतं,
4 माणसं तिथे दिली असती मी, 4 जण चौघांची वेगवेगळी डोकी वापरणार, वेगवेगळं स्वतःचं नॉलेज वापरणार, पूर्ण डेटाची वाट लावून ठेवणार, अकाउंटिंग रेकॉर्ड सगळा आपला एकदम म्हणजे प्रॉपर मेंटेन होणार नाही. आणि जेव्हा ॲट द एंड ऑफ द इयर जेव्हा मी बॅलन्स शीट बनवायला जाणार, कोणताच खर्च मला प्रॉपर रेकॉर्ड करता येणार नाही. सो मी काय करणार, हे वेगवेगळ्या ठिकाणी चालू ठेवणार असे की या सगळ्यांना उचलणार आणि एका ठिकाणी आणणार, या सगळ्यांना उचलणार आणि मी एका ठिकाणी आणणार. सो काय लाईन दिली त्यांनी, द सिमिलर ऍक्टिव्हिटीज शुड बी ग्रुप टुगेदर. मी ह्या सगळ्या अकाउंट डिपार्टमेंट काय केले, एकत्र ग्रुप केले आणि एका ठिकाणी आणून ठेवले. शुड बी ग्रुप टुगेदर अँड देअर शुड बी वन प्लॅन ऑफ ऍक्शन. आणि इकडे आले आणि यांच्यासाठी एकच प्लॅन बनवला आणि एकच माणूस ठेवला, एकच प्लॅन बनवला आणि एकच माणूस ठेवला ना. आता अकाउंटिंग रेकॉर्ड ओके असणार, माझा सगळ्या ऑर्गनायझेशनचा परफेक्ट असणार. सेम अकाउंट डिपार्टमेंट बनवलं, प्रोडक्शन पण 10 ठिकाणी चाललेलं, ते सगळ्यांना एकत्र आणलं आणि इथं प्रोडक्शन डिपार्टमेंट केलं. सेल्स 10 ठिकाणी चाललेला, सगळ्यांना एकत्र आणलं, सेल्स डिपार्टमेंट बनवलं. सो आता माझा सगळा डेटा एकाच ठिकाणी मिळणार ना, काय प्रॉब्लेम येणार नंतर ऑर्गनायझेशनला नाही. सो काय लाईन दिली त्यांनी, द सिमिलर ऍक्टिव्हिटीज शुड बी ग्रुप टुगेदर अँड देअर शुड बी वन प्लॅन ऑफ ऍक्शन अंडर द कंट्रोल ऑफ वन पर्सन इन द अब्सेन्स ऑफ युनिटी ऑफ डायरेक्शन. समजा तुम्ही युनिटी नाही ठेवली डायरेक्शन मध्ये, 10 जण सांगायला ठेवले, एकच काम सांगतायत 10 जण, इन द अब्सेन्स ऑफ युनिटी ऑफ डायरेक्शन 10 जण देत आहेत. देअर कॅन बी कन्फ्युजन अमंग द एम्प्लॉईज, देअर कॅन बी कन्फ्युजन अमंग द एम्प्लॉईज. एम्प्लॉईज मध्ये काय होणार, कन्फ्युजन होणार. काय दिले बघा शेवटची लाईन, इन द अब्सेन्स ऑफ युनिटी ऑफ डायरेक्शन देअर कॅन बी कन्फ्युजन. एम्प्लॉईज कन्फ्युज होणार, नक्की ऐकू तर कोणच ऐकू. देअर कॅन बी कन्फ्युजन अमंग द एम्प्लॉईज. दॅट्स इट. पॉईंट नंबर 5 कळाला. एकदा रीड करूया सगळ्यांनी. युनिटी ऑफ डायरेक्शन ॲज पर दिस प्रिन्सिपल एम्प्लॉई मस्ट रिसीव डायरेक्शन फ्रॉम वन पर्सन, इच ग्रुप वर्किंग टुवर्ड्स. आता हे सगळे ग्रुप मी पुढे एकदा एक्सप्लेन करतो थोडक्यात. हे सगळे एकाच गोलसाठी काम करतात. इच ग्रुप वर्किंग टुवर्ड्स सेम गोल. यांचा गोल एकच आहे, तर मस्ट हॅव तिथे कंपल्सरी पाहिजे वन हेड अँड वन प्लॅन. 10 जण ठेवली तर 10 जण 10 ठिकाणी जाणार, गोलपर्यंत पोहोचणार नाही. सो मस्ट हॅव वन हेड अँड वन प्लॅन. द सिमिलर ऍक्टिव्हिटीज शुड बी ग्रुप टुगेदर. जसं अकाउंट डिपार्टमेंट 10 ठिकाणी ठेवलं, 10 जण सांगतायत, पूर्ण डेटा XYZ होऊन गेली, डेटाची रेकॉर्ड पूर्णपणे आपला खराब झाला, ऑर्गनायझेशनचा प्रॉपर रेकॉर्ड अवेलेबल नाही आता माझ्या बॅलन्स शीटला. सो मी काय करणार, तर सिमिलर ऍक्टिव्हिटीज शुड बी ग्रुप टुगेदर. सिमिलर ऍक्टिव्हिटीज मी एकत्र आणणार, शुड बी ग्रुप टुगेदर अँड देअर शुड बी वन प्लॅन ऑफ ऍक्शन अंडर द कंट्रोल ऑफ वन पर्सन इन द अब्सेन्स ऑफ युनिटी ऑफ डायरेक्शन. तुम्ही युनिटी नाही ठेवली, 10 जण ठेवले सांगण्यासाठी, देअर कॅन बी कन्फ्युजन अमंग द एम्प्लॉईज. एम्प्लॉईज मध्ये काय होणार, कन्फ्युजन. दॅट्स इट. ओके, टोटल 14 प्रिन्सिपल आहे. 14 प्रिन्सिपल एकाच लेक्चरला घेत नाही आहे मी, आपण ते 3 लेक्चरमध्ये डिवाइड करणार आहोत. फर्स्ट लेक्चरला पहिले 5 प्रिन्सिपल, सेकंड लेक्चरला नेक्स्ट 5 आणि लास्ट लेक्चरला 4 प्रिन्सिपल. माइंड बी मी शेवटचे 4 आता एवढ्यात शिकवणार नाही, फक्त 10 शिकवेल, कारण एक्झामला तुम्हाला विचारणार 5 मार्क्ससाठी. 5 मार्क्ससाठी एनी 5 किंवा एनी 7 एक्सप्लेन करायला सांगतील. सो आपण 10 एक्सप्लेन करतोय. 10 मार्क्ससाठी विचारले तरी 10 इनफ आहे. सो ॲट प्रेझेंट आपण फक्त 10 बघणार आहोत आणि आता सध्या आपण 5 बघतोय. नेक्स्ट लेक्चरला 5 उरलेले कंप्लीट होतील.